शेती हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. जसं शेतीसाठी योग्य हवामान आणि सुपीक जमीन लागते, त्याचप्रमाणे शेती करताना योग्य निर्णय घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. बी पेरल्यापासून पिकातून उत्पादन येईपर्यंत शेतकऱ्याला अथक परिश्रम घ्यावे लागतात. संयम ठेवून पिकाची वाढ होत असताना योग्य प्रमाणात पाणी, योग्य खत आणि योग्य औषध देणं खूप गरजेचं असतं. कारण शेतकऱ्याचा एक योग्य निर्णय त्याच्या पिकाचं आणि उत्पादनाचं भविष्य बदलू शकतो. असाच एक योग्य निर्णय घेतला जुगुळ गावचे प्रगतशील शेतकरी श्री संतोष कानडी यांनी. दोडका आणि कारले या पिकांची लागवड करत असताना त्यांनी न्यूट्रिसचे नोवा येलो, नोवा ब्लू, सी मॅक्स आणि सुमो गोल्ड हे प्रॉडक्ट्स वापरले. चला हा अनुभव आपण स्वतः संतोष कानडी यांच्याकडून ऐकूया. नमस्कार मित्रांनो, मी वैभव माने, सेल्स प्रतिनिधी न्यूट्रिस क्रॉप सोल्युशन. आपण आता आलो आहे जुगुळमध्ये आपलं संतोष कानडे यांच्या प्लॉटवर. त्यांनी दोडक्याची उत्तम अशी शेती केली आहे आणि त्यांना आपण न्यूट्रिसच्या खतांचं मार्गदर्शन वेळोवेळी दिलं आहे. त्याचा फायदा आणि त्याच्याबद्दल असणारा त्यांचा अभिप्राय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर नमस्कार, मी वैभव माने. सुरुवातीला आपलं इंट्रोडक्शन द्या, म्हणजे आपलं नाव, गाव आणि. आमचं नाव संतोष कानडे म्हणून, जुगुळ गाव. आपण या भाजीपाला क्षेत्रात कधीपासून आहोत? 4-5 वर्ष झालं आता. म्हणजे कोणते कोणते क्रॉप घेतो आपण भाजीपाल्यामध्ये? भाजीपाल्यामध्ये दोडका, कारली, टॅमॅटो, दुधी 4 घेतो. आता कारल्याची जी व्हरायटी केली आपण, ही कोणती व्हरायटी आणि किती क्षेत्र आहे? VNRची व्हरायटी. आता यात सुरुवातीला आपण न्यूट्रीची जी ॲग्रोनोवा ग्रेड दिला होती आपल्याला, त्याच्याबद्दल आपला सुरुवातीचा रिझल्ट कसा वाटतो? रिझल्ट चांगला आहे त्याचा, काय प्रॉब्लेम नाही आहे रिझल्टचा. हां. आणि त्याचबद्दल आता पुढचं विचार झाला तर आपल्या उत्पादनामध्ये किती फरक जाणवला, किंवा तुम्ही दरवर्षी आता 4-5 वर्ष शेती करताय, त्याच्यामध्ये निघणारं उत्पादन आणि ह्या उत्पादनाचे ॲव्हरेज फरक किंवा प्लॉटचे जी लाईफ आहे किंवा 4 महिने 5 महिने ती वाढल्यासारखी, किंवा त्याच्याबद्दल काय मत आहे आपलं? त्याच्याबद्दल काय म्हणजे आता प्लॉट तर अजून चालू आहे आमचा. हां. जास्त किती महिने झालं प्लॉट चालू? प्लॉट चालून आता 1 महिनाभर झाले. हां. महिना प्लॉट झालं, अजून जास्त जातंय का, म्हणजे त्यावेळेचं ह्यावेळेचं फरक दाखवायला आहे थोडं. आणि ते आतापर्यंत किती ॲव्हरेज माल निघाला असेल आतापर्यंत ह्याचं हां. स्टार्टिंगचा हां. आतापर्यंत एक टनभर माल निघाला आहे 10 गुंठ्यामध्ये कारलीचा. आणि दोडका काय आहे ते जास्त निघाला. हां. हे प्रोडक्ट आम्ही वापरले सर, आणि रिझल्ट भारी येते. आणि तुम्ही न्यूट्रीबद्दल इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? इतर शेतकऱ्यांना वापरा म्हणून सांगतो, का म्हणजे रिझल्ट चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे.